त्याच्या अंतर्गत मी मनाई हुकूम आदेश पारित करतोय. या आदेश एखाद्याला जर मान्य नसल्यास ते पुनर्विलोकनासाठी एसडीओ साहेब आंबेजोगाई यांच्याकडे अर्ज करू शकतात. जर अपील करायचं असेल एखाद्याला तर याविरुद्ध उच्च न्यायालय यांच्याकडे आपल्याला जावं लागेल. हा जो आदेश आहे हा सर्वांना बंधनकारक राहणार आहे आणि आदेश मी आता सगळ्यांना तो वाचून दाखवतो. ज्या अर्थी श्री चंद्रकांत बचुटे राहणार सुरजवळा यांनी सर्वे नंबर 97-98 वरील सर्वे नंबर बांधावरून होत असलेली वहिवाट रस्ता अडथळे दूर करण्यासाठी अर्ज केला आहे. ज्या अर्थी तहसीलदार केज यांनी दिनांक 10 डिसेंबर 2025 रोजी प्रत्यक्ष दावा मिळकत पाहणी केली आहे. ज्या अर्थी सदर वहिवाट रस्ता हा सर्वे नंबर 97-98 वरून असल्याचे स्पष्ट दिसून आले आहे व सर्वांनी मान्य केले आहे. ज्या अर्थी सर्व हित संबंधित शेतकरी यांचे म्हणणे ऐकून घेतले आहे व सदर सर्वे नंबर बांधावरून वहिवाट असल्याचे सर्वांनी मान्य केले आहे. त्या अर्थी मी तहसीलदार केज सदर सर्वे नंबर बांधावरून 12 फूट क्षेत्रामध्ये रस्त्यामध्ये अडथळा आणण्यास मनाई हुकूम आदेश पारित करीत आहे. सदर आदेशाची अंमलबजावणी ही मंडळाधिकारी युसुफ पडगाव व सहाय्यक पोलीस निरीक्षक युसुफ पडगाव पोलीस स्टेशन यांनी करावी. सदर आदेशाचा भंग केल्यास संबंधितांविरुद्ध भारतीय न्याय सुरक्षा संहिता कलम 164 अंतर्गत कारवाई करण्यासाठी या कार्यालयाकडे प्रस्ताव दाखल करावा व कलम 188-199 अंतर्गत गुन्हे दाखल मंडळाधिकारी युसुफ पडगाव यांनी संबंधितांविरुद्ध करावे. आम्ही माझ्या सहीत प्रत्यक्ष जागेवरती दिलेला आहे. याची एक प्रत इथं जागेवरती जे आहेत त्यांना एक प्रत द्या, एक प्रत ग्रामपंचायतीला आणि एक प्रत देणे पोलीस स्टेशनला. त्या पद्धतीने त्याची प्रत द्यायची. आता रस्ता खुला करत असताना जिथं सर्वे शेतकरी दोन्ही आहेत त्या दोघांना विचारायचं की हा कुठला पॉईंट आहे आणि त्यानंतर त्याने पुढे येईल. एकदम सुरुवातीला एक फक्त शेड आहे त्यामध्ये जर कोणी जर व्यक्ती जर राहत असेल तर त्यांना 1 महिन्याची नोटीस द्यायची. 1 महिन्याच्या आतमध्ये तुम्ही त्या ठिकाणचं साहित्य शिफ्ट करा म्हणते. तात्पुरतं ते राहण्याची व्यवस्था आहे. काही परमनंट स्ट्रक्चर नाही त्यामुळे ते दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करू शकतील. 1 महिन्याचा त्यांना कालावधी द्या आणि माझ्या सहीनं द्या. 1 महिन्यामध्ये हे करतील. सुरुवातीला आहे ते आता बागायती क्षेत्र आहे तर त्याचं क्षेत्र ऊसाचं पीक निघल्यानंतर त्या क्षेत्रामध्ये काढतील. तिथून पुढं बागायती क्षेत्र ज्या ठिकाणी नाही त्या ठिकाणी 12 फुटाचा रस्ता घेऊन आता ह्यात फक्त 2च बाबी राहतील की दोन्ही साईडच्या शेतकऱ्यांचा कुठला पॉईंट आहे हे दोघांना जर मान्य नसल्या तर तेवढे फक्त पॉईंट तुम्ही घ्या. त्या दिवशी मी येतो सगळे पॉईंट मी स्वतः हे करून देतो, फायनल करून देतो. ठीक आहे. आणि मी गावात आल्यामुळे अथवा जागेवर आल्यामुळे कोणी एकमेकाशी वाद झाला ठीक आहे. नाहीतर वाद सोडवायला लावला आणि मी आल्यामुळे वाद झाला नाही वाद होत नाही सर. आमचा वादच नाही आतापर्यंत.